कोकाटे यांच्यानंतर आणखीन एका मंत्र्याचा राजीनामा होणार. मातोश्रीवरून ठाकरे यांचा दावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला आहे. एका मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आणखीन एक मंत्री लवकरच पायउतार होईल असा दावा त्यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात आणि देशात अंधाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, ज्यामुळे समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर करत असल्याचा ठपका ठेवला आहे. अंमली पदार्थ त्यांच्या व्यवहारात गुंतलेल्या लोकांचाही यात समावेश असल्याचा ठाकरेंनी लक्ष वेधलं आहे. ठाण्यातील एका व्यक्तीचे नाव अंमली पदार्थांच्या कारखान्याशी जोडलं जात असतानाही मुख्यमंत्री त्यावर कोणतीही दखल घेण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिलेले असून त्यांच्याकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जनतेला आवाहन करताना उद्धव ठाकरे यांनी विचारलं की नशिल्या पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आपण काय करणार? अशा धंदेवाईकांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जनतेने योग्य विचार करावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत. हे फार विचित्र वातावरण. ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? कोणतं सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारं सुद्धा चालतंय, आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जातंय ते कोण आहेत? बातमी आली की नाही? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाऊ. आता त्या भावाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आणि कोणतं राज्य, कोणासाठी राज्य? जर त्यांच्या आपण त्याच्या आधीचं जे काही विधिमंडळाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात डान्सबाजचे पुरावे बाहेर काढले, अवैध मार्गाने उत्खनन चालले खाणीचं ते बाहेर काढलं, सगळं पुराव्यानिशी बाहेर काढलं. आता सुद्धा हा ड्रग्सचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला. तरी देखील मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाही. गृहमंत्री स्वतःच आहे, अगदी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो आहोत. काय करतात ते बघायचं. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, कोणत्याही जातीपाती धर्माची असाल, आपली मुलं, आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदार्थांच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते घटी करणाऱ्यांना मत करणार आहोत का? करणार आहोत का? मत देणार आहोत का? आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य हे त्यांच्या हाती देणार आहोत का? हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.